श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 20. अध्यायाला सुरुवात करूयात. दीपकाने श्रीगुरूंना विचारले, गुरुजी, ज्याच्याजवळ सिद्धी रांगत असतात, जो विप्रांची भक्ती करतो आणि ज्याने केलेल्या दानांची मोजदाद अशक्य होती, त्या अर्जुनासारख्या वैभवशाली राजाला विप्राची गाय नेण्याची काय बरं गरज? मला हा जो प्रश्न पडला आहे त्याचे आपण समाधान करावे. त्यावरती गुरुदेव म्हणाले, अरे, त्याचे कारण असे की शाप मिळताच अर्जुनाची बुद्धी फिरली आणि म्हणूनच त्याने धेनूचे हरण केले. तो नित्य यज्ञ करीत असे. त्याची विप्रांवर पूर्ण भक्ती होती. धर्मावरती त्याची चांगली निष्ठा होती. पण दैव आडवे आले. स्वतः ज्ञानी, धर्मात्मा, नीतिज्ञ आणि निरीच्छ असूनही दैवाने त्याला वश केले. दैव बलवान हे सर्वत्र प्रख्यातच आहे. ते ब्रह्मादिकांनाही आपल्या हातीचे बाहुले बनवून बागवते. ते सूर्याला नित्य फिरवते. ब्रह्मदेवाकडून सृष्टी घडविते. विष्णूला अवतार घ्यायला लावते आणि रुद्राच्या हातून जगाला मारते. दैव कोणालाच सोडत नाही. तेच नेहमी सुख किंवा दुःख देते. त्यानं देवांना व जीवनमुक्तांनाही मोकळे सोडले नाही. ईश्वराने दैव निर्माण केले, पण त्यापासून तोही सुटला नाही. या दैवाने चंद्राला गुरुपत्नीशी रथ केले. इंद्राला अहिल्याशी व्याभिचार करायला लावला. रावणाला सीतेला पळविण्याची दुर्बुद्धी सुचवली. दैवाने अर्जुनाला शाप मिळाला, म्हणूनच त्याला गाय नेण्याची बुद्धी झाली आणि त्याच्या रागावरच परशुरामाने त्याचा शिरच्छेद केला. ती कथा तू ऐक. एके दिवशी रथामध्ये बसून राजा वनामध्ये फिरत असताना तो जमदग्नीचा आश्रम त्याच्या दृष्टीला पडला. राजाबरोबर त्यावेळी चतुरंग सेना होती. वाद्य वाजत होते. बंदीजन राजाचे गुणगान करत होते. राजाने तो आश्रम पाहिला तेव्हा आपण आश्रमात जाऊन मुनींचे दर्शन घ्यावे आणि मगच नगरामध्ये पाय ठेवावा असे राजाला वाटले. त्याने सैन्य मागे थांबवले आणि दोघे मित्र बरोबर घेतले. तो मुनींच्या आश्रमामध्ये प्रविष्ट झाला. राजा पायी चालत आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमाचे त्याने अवलोकन केले. तेथे कोणाही प्राण्याची कोणाशीही वैर नव्हते. तो आश्रम अवलोकन करून राजाचा श्रमपरिहार झाला. येथे तर साक्षात धर्म वसत आहे. आपण येथे जरा विश्रांती घ्यावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि असं ठरवून तो आश्रमामध्ये गेला. तेव्हा अग्निसमान तेजस्वी कांतीचा जमदग्नी ऋषी त्याला दिसले. शंकर जसा पार्वतीसह शोभतो त्याप्रमाणे तो ऋषी रेणुकेसह शोभत होता. त्या तपोधन ऋषीला राजाने पुढे जाऊन वंदन केले. त्याने वारंवार नमस्कार करून त्या ऋषींची स्तुती केली. आपले 2 हात मस्तकावर जोडून तो ऋषींच्या समोर नम्रपणे उभा राहिला. जमदग्नींनी त्याला प्रेमाने स्वस्ती म्हटले. राजाला त्यांनी आसन दिले. जवळच बसून प्रेमाने क्षमाकुशल विचारले. राजाने पुन्हा जमदग्नींना नमस्कार केला आणि आपले सर्व क्षमाकुशल आहे असे सांगितले. तो म्हणाला, मुनिवर्य, आपल्या कृपेने सर्व काही क्षमा आहेत. माझ्या नगरात सर्व समृद्धता पूर्ण आहे. आपले दर्शन प्राप्त झाले त्याने तर मन प्रसन्न झाले. रेणुका मातेची चरण दृष्टीला झाली. आता तर मी पावन झालो. आपली यज्ञशाला दृष्टीला पडली. तिने अग्नींचे दर्शन झाले. माझे आज सुदैव उदयास आले आहे. त्यामुळेच मला आपली भेट झाली. आम्ही तर क्षत्रिय वंशाचे. आम्हाला ज्याप्रमाणे प्रभू दत्तात्रयांचे चरण परमानंद देतात त्याप्रमाणेच तुमचे चरण आनंददायी आहेत. आता माझ्याकडून आपली काही सेवा करून घ्यावी आणि मला कृतार्थ करावे अशी त्या राजाने त्या ऋषींना विनंती केली. ऋषीवर्य म्हणाले, राजन, खरोखर आम्हाला कसलीही कमतरता नाही. तुम्हाला इथे भोजन द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यावरती राजा म्हणाला, अहो, माझ्या संख्ये मोठे सैन्य आहे. त्या मागे थांबवून मी 2 मित्रांसह तुमच्या दर्शनासाठी पुढे आलो आहे. आता हे मुनीश्वरा, आम्हाला नगरात परत जाणे आहे, तरी आपण आज्ञा द्यावी. त्यावरती मुनी म्हणाले, सैन्यासह प्रसाद आपण घ्यावा. मुनींचे ते वचन राजाने मान्य केले आणि सैन्यात परत जाऊन निवांतपणे ध्यान करीत बसला. मुनीने धेनूची प्रार्थना केली आणि सर्वांसाठी यथायोग्य अन्न तिच्यापासून प्राप्त केले. बहुमानाने मग त्याने साऱ्या सैन्याला अन्न दिले. रांगोळ्या काढल्या. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे पात्र मांडली. पात्रांजवळ दीप ठेवले. सुगंधी धूप जाळले. रायती, कोशिंबिरी, शिकरणी, लोणची, सांडगे, पापड, भारी पक्वान्न वाढले. 10 प्रकारच्या भाज्या, पायस, अन्न, साखर भात, चित्रान्न, कालवनाचे द्रोण, सर्व षड्रसयुक्त पदार्थ त्यांना वाढले. सर्व पदार्थ गरमागरम, चविष्ट आणि स्वादिष्ट होते. त्यांचा घमघमाट सुटला होता. ते पदार्थ पाहूनही नेत्र सुखावत होते. हत्ती, घोडे आणि पशूंना दाणे, चारा, गवत आदी उत्तम घास दिले. त्याने सर्वांना सावकाश जेवाशी विनंती केली.
सर्वजण जेवायला बसले. येथेचे पक्वानं भक्षण केले. पायसादी आनंदाने प्राशन केले. त्यांना मोठा आनंद वाटला. 4 प्रकारचे अन्न सेवन करून सर्वांची मने तृप्त झाली. पात्रामध्ये अन्न उरले, संपत नव्हते. सर्वजण मोठ्या रुचीने जेवले. गोडी तर वर्णतातीत होती. सर्वांनी हस्त प्रक्षालन केले. मग कस्तुरी आणि चंदन लावून सर्वांची करशुद्धी केली. मग नाना परीचे सुगंधी पाणी दिले. सुवासासाठी कमळे दिली. वेलची घालून वेडे खायला दिले. फळे दिली. शीतल वारा सुटला होता. सर्वत्र परिमल पसरला. सारा थाट जणू स्वर्ग लोकातीत झाला. असे ते पवित्र अन्न भक्षण करून सेनेतील आणि परिवारातील सर्व लोक स्वतःला पावन मानू लागले. राजापाशी सर्व सिद्धी होत्या. नवनिधी होते. तो सुबुद्धीचा होता. पण त्याची मती पालटली. राजाचे प्रारब्ध पालटले. म्हणूनच त्याच्या मनामध्ये वेगळे विचार आले. मुनीला नमन करून राजा त्यांना म्हणाला, अहो जमदग्नी ऋषीवर्य, तुम्ही तर निर्धन आहात आणि असे असून सुद्धा इतक्या लोकांना आपण हे पक्वान्नाचे जेवण कसे काय बरं दिले? मी सार्वभौम राजा, पण असे अन्न माझ्यापाशी सुद्धा सहज उपलब्ध होत नाही. तुम्ही तर लंगोटीवाले, वनवासी, घरात संपत्ती नसून केवढी मोठी तयारी केली. मला याचे कारण सांगाल काय? असे राजांनी विचारताच मुनी त्याला म्हणाले, कामधेनू. कामधेनूमुळेच मला हे सर्व मिळू शकते. होमासाठी लागणारे सर्व साहित्य, द्रव्य कामधेनू मला पुरवते. ही जी माझी गाय आहे ती कामधेनूच आहे. हिचे सामर्थ्य किती आहे ते कसे सांगू तुम्हाला? ती चिंतामणी आहे असं समज. जे जे मनात आणावे ते ती तात्काळ पुरविते. हिच्या प्रसादानेच आम्ही या अरण्यातही इच्छाभोजन घेतो. राजा म्हणाला, माझ्याजवळ नवनिधी आहेत, अष्टसिद्धी आहेत, पण कामधेनू नाही. तरी आपण माझा एक छंद पुरवाल का? मला ही आपली कामधेनू माझ्याजवळ असावी असं मला फार वाटते. मी हिच्या बदल्यात आपल्याला हजारो काय देईल, सोने देईल, रत्न देईल, धन अपार देईल. जे जे तुम्हाला हवे आहे ते मी तुम्हाला देईल. किंवा मग एक राष्ट्र मी तुमच्या स्वाधीन करतो. दास दासी, नोकर चाकर जेवढे हवे असतील तेवढे देतो. ते ऐकून मुनिवरी म्हणाले, अरे तू जरा विवेक कर. दत्तात्रय हे तुझे गुरु आहेत. त्यांच्या चरणांचे तू नित्य चिंतन करतोस. गाय म्हणजे साधीसुधी गोष्ट आहे का? जरी मी निरीच्छ असलो तरी यज्ञ कर्म करतो. त्यासाठी लागणारे द्रव्य या कामधेनूपासून मला मिळते. तरी आता तू या धेनूचा अभ्यास न धरता विवेक मनात धर आणि आपल्या नगराला परत जा. घरी स्वतःची सुंदर पत्नी असते. जो अन्य स्त्रीकडे पाहतो तो खरोखर मूर्ख होय. मी ही कामधेनू देऊन हिच्या बदलामध्ये धन, दासी, रत्ने सगळे घेऊन काय करू? अशा प्रकारे मुनीने जरी बोध केला तरी राजाला तो पटला नाही. त्याने विचार केला, हा मुनी जरा शांत आणि सुशील आहे. मी गाय घेऊन जरी गेलो तरी काय प्रतिकार करणार? काही धन येथे ठेवून सरळ गाय घेऊन जावे. असा विचार करून त्याने सेवकांना बोलावले आणि आज्ञा केली, ही गाय धरा आणि आपल्या नगराला घेऊन चला. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी गायीचे बंधन सोडविले आणि ते तिला घेऊन नगराकडे चालले. पुष्कळशे धन आणि इतर कितीतरी गायी आणून राजाने मुनींजवळ ठेवले. त्यांना वंदन केले आणि तो नगराकडे निघाला. त्या गायीचे वासरू हंबरू लागले, पण तिकडे दुर्लक्ष करून कठोर मनाने राजा निघाला. जाताना त्याने ज्या गायी देऊ केल्या त्या ऋषीने स्वीकारल्या नाही, पण मन शांत ठेवले. तो राजावरती रागावला नाही. त्याने आपल्या मनामध्ये क्रोध उठू दिला नाही. आपले तप नष्ट होईल असे त्याला भय वाटले. त्याने मनामध्ये विचार केला, राजा धार्मिक आहे. एक धेनू नेली तर नेऊ दे. त्याला सुविचार सुचला तर तो ती परत आणून देईल. असा विचार करून जमदग्नीने शाप न देता आपले मन शांत ठेवले आणि ते ध्यानस्थ बसले. तोवर राम वनामध्ये गेला होता. तो लाकडे आणि समिधा डोक्यावरती घेऊन परत आला. वासरू हंबरत होते. ते रामाने पाहिले. हे आज असे का ओरडत आहे याचे त्याला नवल वाटले. त्याचे बंधू त्याला म्हणाले, एक राजा इथे आला होता. वडिलांनी त्याला राहून घेतले आणि सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली. सैन्यासह सर्वांची भोजनाची सामग्री कशी प्राप्त झाली असे जेव्हा त्या राजाने विचारले तेव्हा आपल्या वडिलांनी त्याला कामधेनूविषयी सांगितले. मग राजाने धेनूची मागणी केली. निवरीत त्यांना नाही म्हणाले. तेव्हा राजाने जबरदस्तीने ती ओढून नेली. बंधूंनी सांगितलेला हा सर्व प्रकार ऐकताच राम अत्यंत क्रोधित झाला. तो रागावला. तो अग्नीसारखा धगधगीत दिसू लागला, जणू काही प्रलय काळाचा अग्नीच. त्याने आपल्या पित्याला काहीही विचारले नाही. प्रचंड संतापाने तो राजाचे निर्दालन करण्याचे बोलू लागला. मला कोप आला तर मी त्रैलोक्य जाईन.
राजाला हे माहीत नाही की काय? माझा कोप आणि वार आहे. मी ब्रह्मांडाचा संहार करीन. सूर असुर यापैकी कोणीही माझ्यापुढे रणात टिकणार नाहीत. मी आता मुळी शांत बसणार नाही. हा राजा कामी आहे, उन्मार्गगामी माणसांसारखा आहे. याला मी शासन करणारच. आणि का करू नये? माझे बळ पाहाच. मी केवळ प्रलयाचा अग्नी आहे. मी या क्षत्रियांचे सारे कुळ जाळून टाकेन. दुष्ट लोकांना शिक्षा करणाराच मी आहे. हा राजा ब्राह्मणांचा द्वेष करू लागला आहे आणि यावर राग का करू नये? असे पाप उदयाला आले आहे म्हणून हा दिव्यांना त्रास देऊ लागला. याचे काहीतरी सुदैव होते म्हणून तातांनी त्याला शाप दिला नाही. पण मी याला यमसदनाला पाठवितो. त्याचे सगळे हात मी तोडीन. सर्व सैन्याचा संहार करीन. जो असा दुष्ट आहे त्याचे कुळही जिवंत ठेवू नये. आणि असे बोलून राम आपल्या पित्यालाही न सांगता हातामध्ये परशू घेऊन निघाला. हत्तींना पाहून सिंह जसा त्याच्यावरती झडप घालण्यासाठी धावतो तसाच गर्जना करून राम चालला. प्रलयकाळी जसा संवर्तक मेघ उठतो आणि त्याला वाऱ्याची जोड मिळाली की तो गर्जना करू लागतो, तसा राम गर्जना करू लागला. राम हा मुळातच महाप्रतापी होता. त्यातच तो कोपिष्ट झाला. राजा केव्हा भेटतो आणि मी त्याला केव्हा मारतो असा राम उतावीळ झाला होता. तो वेगाने धावू लागला. त्याच्या पायाखाली भूमीचा दनादना आवाज येऊ लागला. राजाचा प्राण घ्यायचा पक्का निर्धार त्याने केला. रामाची वेगाची चाल पाहून लोक चमकून बाजूला सरकत, ही रुद्राचीच कल्पांतीची मूर्ती आहे की काय असं त्यांना वाटले. हा रुद्र अवतारच साऱ्या जगाचा नाश तर करणार नाही ना असा ते तर्क करू लागले. असं वेगाने राम पुढे चालला. तेव्हा त्याने सैन्य पाहिले. तो तात्काळ राजाला उद्देशून ओरडून म्हणाला, अरे चोरा मागे फिर. तू मूळचा चोरटा. तू तुझ्या कुळाला बट्टा लावला आहेस. अरे थांब. तुझा कंठ छेदून टाकतो की नाही बघ. आणि ही थट्टा नव्हे. असे ओरडत राम धावत येतो आहे असे पाहून अर्जुनाने मागे वळून पाहिले. हा भृगूंच्या वंशातील वीर येत आहे हे नक्की. हा तेजस्वी दिसतो. सूर्यासारखा तळपत आहे. हाच विष्णूंचा अवतार असणार. आणि दुसरा कोण असणार माझ्यावरती हल्ला करायला धावून येणार? मला असे वरदान आहे की जो त्रिभुवनात सर्वात अधिक कीर्तिवंत आहे तोच मला मारू शकेल. हा ब्राह्मण पुत्र दिसतो, अर्थात हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सरला आता या प्रारब्धाचा खेळ. देहाचा अंतकाळ जवळ आला आहे आणि म्हणून प्रारब्धवशात ब्राह्मणाची गाय ओढून आणावी अशी इच्छा आज मला झाली असावी. मी ब्राह्मणांना पूज्य मानणार आणि माझ्याकडून ही गायीचे अपहरण झाले. याला प्रारब्धच कारण आहे. आता या वीराला शरण जावे. पण जर याला मी शरण गेलो तर हाच माझा रक्षण करता होईल. मग मी कोणाशी युद्ध करणार? मला कोणी मारू शकणार नाही. आज हा सुदिन उगवला आहे. चांगला योग जुळून आला आहे. आता हा माझा देह खुशाल पडू दे. असा विचार करून तो जीवनमुक्त असलेला अर्जुन सैन्य उलट वळून रामाला पाहत उभा राहिला. आणि श्रोतो, याबरोबर श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथातील हा 20वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. कथेचा उर्वरित भाग पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.